आपल्यासोबत बोलण्यासाठी मराठी भाषेचे मंत्री उद्योग मंत्री उदय सामंत सर सोबत जोडले गेले। सर एक उद्योजक आहेत केडिया म्हणून, त्यांनी थेट राज ठाकरेंना आव्हान केलेलं आहे की मी मराठी शिकणार नाही, तुम्हाला काय करायचं ते करा। मराठी भाषेचा वारंवार अपमान होतोय, एक उद्योजक थेट एवढ्या मोठ्या नेत्याला मराठी भाषेवरनं आव्हान करतोय, काय नेमकं सरकार म्हणून सांगाल? नेत्याला आव्हान करतो याच्यापेक्षा मराठी बोलणार नाही ही मगरुरी असून उपयोगाचं नाही। जो महाराष्ट्रामध्ये राहतो त्यानं मराठी शिकलं पाहिजे, मराठी बोललं पाहिजे। मग तो सर्वसामान्यातला सर्वसामान्य असू दे, केवढाही मोठा उद्योजक असू दे, पण मी मराठी बोलणारच नाही, माझं काय करायचं ते करा, अशी मगरुरी कोणामध्ये असू नये। कारण आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, आपण मराठी माणसं आहोत आणि अशा माणसानं सांगायचं की मी मराठी बोलणारच नाही आणि मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे। तुम्ही उद्योग मंत्री देखील आहात, तो देखील एक उद्योजक आहे। अशा लोकांसाठी काही नियमावली, काही ठोस नियम जे आहेत ते राज्य सरकारकडून करण्यात येणार आहेत का मराठी विषयाला घेऊन? तुम्ही उद्योग मंत्री आहात, तर अशा विषयांना घेऊन काही नियमावली, काही ठोस पावलं सरकार उचलणार आहे का? कारण वारंवार मराठीचा अपमान होतोय। तर मराठीचा अपमान करण्याचा कोणाला अधिकार नाही, तेच मी सांगतोय। उद्योजक असू दे, किती मोठा माणूस असू दे, सर्वसामान्य माणूस असू दे, आपली मायबोली ही मराठी आहे आणि म्हणून मराठीवर प्रेम केलं पाहिजे, मराठी शिकली पाहिजे। मराठी ही सक्तीची आहे महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामुळे मराठीबद्दलचं वेगळं वक्तव्य कोणी करू नये, ही आमची सगळ्यांची भूमिका आहे। आज अमित शहा गुजरातमध्ये आहेत, एकनाथ शिंदेंनी असं म्हटलंय, पुण्यात आहेत, त्यांनी त्या ठिकाणी जय गुजरात असं म्हटलंय। एकनाथ शिंदेंनी जय गुजरात असं पुण्यामध्ये म्हटलेलं आहे, काय नेमकं आता यावरती? महाराष्ट्रामध्ये जय गुजरात अशी घोषणा थेट उपमुख्यमंत्र्यांकडून होते। मनाला लावून घ्यायची काही गरज नाही, ते का बोलले ते मी विचारतो, ताबडतोब त्याच्यावर फेक नरेटिव्ह पण सेट करायची काही आवश्यकता नाही। माझी आपल्याला विनंती आहे, मी शिंदेसाहेबांशी बोलतो, ते भाषण बघतो आणि आमच्यासारख्या 25-25 वर्ष विधानसभेमध्ये राहिलेल्या आमदारांनी एखाद्या पटकन प्रश्नाचं उत्तर देऊन त्याच्यावर काही मत व्यक्त करावं असं नाही। मी स्वतः साहेबांशी बोलेन, भाषण बघेन आणि त्याच्यानंतर माझं वक्तव्य करेन। खूप खूप धन्यवाद सामटूशी बातचीत केल्याबद्दल। तर ते मंत्री उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांनी पुण्यात जे वक्तव्य केलेलं आहे जय गुजरात याबद्दल, तसेच मराठी भाषेला घेऊन ज्या काही गोष्टी या महाराष्ट्रामध्ये होत आहेत त्या संदर्भात सामटूशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे। कॅमेरामॅन नितीन बोधारेंसह मी सुरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।